हाय हॅलो एव्हरीवन, कसे आहात सगळे। आज बऱ्याच दिवसानंतर मी ब्लॉग शूट करते। आज आम्ही जात आहोत मस्त अशा नवीन ठिकाणी फिरण्यासाठी। अंबरनाथमधील पालेगाव जवळ असलेलं मस्त असं राधाकृष्णाचं मंदिर आहे। आताच नवीन सुरू झालं आहे आणि आम्ही सुद्धा रील्स बघूनच चाललेलो आहोत तिकडे। आणि हो, एक गोष्ट तुमच्यासोबत शेअर करते। ॲक्च्युली आम्ही सकाळी सुद्धा निघालो होतो, एक 8:30-9 वाजता आम्ही मस्त तयार झालो आणि खाली निघालो तर पाऊस आला। 15 मिनिटं मी पाऊस जाण्याची वाट बघितली, पण पाऊस काय गेला नाही। त्यामुळे परत आम्ही घरी गेलो आणि आमचा मूड ऑफ झाला। पण ठरवलेलं की आज बघायचंच आहे आपल्याला, आज राधाकृष्णाच्या मंदिरात आज आपल्याला जायचंच आहे। त्यामुळे मग आम्ही संध्याकाळी पुन्हा निघालो। पाऊस पडला असल्यामुळे मस्त असं हिरवगार वातावरण आणि थंड वाटत होतं आणि अशामध्ये बाईकवर फिरायची मजा तर वेगळीच। भाविकाला आणि मला तिच्या बाबांसोबत बाईकवर फिरायला भरपूर आवडतं। आमच्या घरापासून जवळजवळ एक 25 ते 30 मिनिटाच्या अंतरावर, जर ट्रॅफिक नाही मिळाली तर 25 ते 30 मिनिटाच्या अंतरावर असं हे राधाकृष्णाचं मंदिर आहे। जसं जसं मंदिर दिसायला लागलं आणि जवळ येत होतं तशी तशी उत्सुकता अजूनच वाढत होती। भाविका पोटात असल्यापासून माझी राधाकृष्णासोबत एक वेगळीच अटॅचमेंट झाली। म्हणजे मी कंटिन्युअस राधाकृष्ण सिरियल बघत असायची, ते सुद्धा पूर्ण 9 महिने दिवस रात्र। आणि आश्चर्य म्हणजे भाविका ज्या दिवशी झाली त्या दिवशी राधाष्टमी होती, म्हणजे राधा राणीचा जन्मदिवस। त्यामुळे आमचं राधाकृष्णासोबत एक वेगळंच कनेक्शन आहे। त्यामुळे मी खूपच एक्सायटेड आहे। चला तर मग तुम्हाला दाखवते मंदिर।
अशा प्रकारे आम्ही मस्त अर्धा पाऊण तास तिथे टाईम स्पेंड केला आणि घरी येण्यासाठी निघालो. श्री राधे कृष्ण. तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला नक्की मला कमेंटमध्ये सांगा. तुम्ही सुद्धा नक्की व्हिजिट करा. थँक्यू.